नमस्कार, आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। पहिल्यांदाच मशिदीतून झाला विरोध, नमाजाच्या वेळी काळ्या पट्ट्या बांधून नमाज। सोमवार किंवा मंगळवारी असेल ईद, ईदेच्या खरेदीसाठी बाजारपेठेत तुफान गर्दी। गोरक्षण रोडवरील अतिक्रमण काढले, किती तास टिकेल अतिक्रमण रहित परिस्थिती? उन्हाळा पाहून चोरट्यांनी चोरले एसी आणि फ्रीज, पोलिसांनी देखील उन्हाळा संपण्यापूर्वी लावला शोध। कापूस उत्पादकांच्या पदरी यंदाही निराशाच, केंद्राच्या आयात धोरणाने मातीमोल होईल का कापूस? आता सविस्तर बातम्या। केंद्र सरकारच्या वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात आज अकोला शहरात मुस्लिम समाजाने काळी पट्टी बांधून जुम्मेची नमाज अदा केली। हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण पद्धतीने पार पडले, ज्यात मोठ्या संख्येने नमाजी सहभागी झाले। शहरातील अनेक प्रमुख मशिदींमध्ये या कायद्याचा विरोध नोंदवण्यात आला। शहरातील मशिदींमध्ये विविध उलेमांच्या मार्गदर्शनाखाली नमाजच्या वेळी काळी पट्टी बांधून विधेयकाचा विरोध करण्यात आला। वक्फ सुधारणा विधेयक 2025 ला मुस्लिम समाजाच्या धार्मिक आणि सामाजिक अधिकारांवर हल्ला असल्याचे म्हटले जात आहे। याला एक षडयंत्र ठरवून आरोप करण्यात आला की मुस्लिमांना त्यांच्या मशिदी, ईदगाह, मदरसे, दर्गा, कब्रस्तान आणि इतर धार्मिक सामाजिक संस्थांमधून बेदखल करण्याचा प्रयत्न केला जात आहे। जर हे विधेयक लागू झाले तर शेकडो मशिदी, ईदगाह, मदरसे, कब्रस्तान आणि अनेक चॅरिटी संस्था सरकार नियंत्रणात जाऊ शकतात। याच कारणामुळे देशभरात मुस्लिम समाज या विधेयकाचा विरोध करत आहे। महिनाभर रोजे ठेवल्यानंतर मुस्लिम समाज बांधव रमजान ईद उत्साहाने साजरी करण्याची तयारी करीत आहेत। चंद्र दिसल्यानंतर 31 मार्च किंवा 1 एप्रिल रोजी रमजान ईद साजरी करण्यात येईल। ईद निमित्त खरेदीसाठी दिवसा तसेच रात्री उशिरापर्यंत बाजारात गर्दी दिसत आहे। ईद साजरी करताना स्वतःसोबत इतरांना देखील सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असतो। ईद निमित्त शीरखुर्मा तयार करण्यात येतो। त्यासाठी सुका मेवा, शेवया, विविध प्रकारच्या मिठाई, खजूर तसेच नवीन कपडे, पादत्राणे, अत्तर खरेदी करण्यावर भर दिला जातो। आपल्या ऐपतीप्रमाणे नवीन वस्तू खरेदी केल्या जातात। तसेच बाजारात फळे देखील मोठ्या प्रमाणात आली आहेत, त्यांची खरेदी देखील करण्यात येत आहे। अन्य समाज बांधव देखील मुस्लिमांना शुभेच्छा देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करतात। ईदच्या नमाजसाठी ईदगाहची स्वच्छता करण्यात आली आहे। वर्षातील सर्वात मोठा सण साजरा होणार असल्याने तयारी देखील जोरदार सुरू झालेली दिसते। सोशल मीडियावर देखील ईद निमित्त आकर्षक संदेश देणाऱ्या शुभेच्छा तयार केल्या जात आहेत। वाढते अतिक्रमण ही शहरासाठी समस्या झाली आहे। शहरातील विविध भाग अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करते, परंतु त्याला मर्यादा येतात। शुक्रवारी सकाळपासून हुतात्मा चौक ते गोरक्षण रोडवरील अतिक्रमण काढण्यात आले। वाढत्या बेरोजगारीला पर्याय म्हणून स्वयंरोजगार केला जातो। शहरात लहान सहान व्यवसाय करून रोजीरोटी कमावतात, परंतु त्यासाठी अतिक्रमण करण्याची गरज आहे का, हा प्रश्न आहे। महापालिका पर्यायी जागा उपलब्ध करून देते, परंतु अतिक्रमण करूनच व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे। अतिक्रमण ही मोठी समस्या होऊन बसली आहे। काही भागात तर पायी चालणे देखील कठीण होते, पण विक्रेते मोठ्याने ओरडून विक्री करतात। ही जागा आपल्या मालकीची असल्याप्रमाणे त्यांचा व्यवहार दिसतो, त्याला आळा घालण्याची गरज आहे। शुक्रवारी हात ठेले तसेच अस्थायी स्वरूपात करण्यात आलेले अतिक्रमण हटवले। या कारवाईचा प्रभाव किती दिवस टिकतो अशी चर्चा लगेच सुरू होते। उन्हाळ्याच्या सुरुवातीला एसी आणि फ्रीजची मागणी वाढते। हे लक्षात घेता गोदामातून थेट एसी आणि फ्रीजची चोरी अकोल्यात झाली होती। ही चोरी सिटी कोतवाली पोलिसांनी उघडकीस आणत 3,70,000चा मुद्देमाल जप्त केला आहे।
सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील एका इलेक्ट्रॉनिक दुकानातून LG कंपनीचे 1.5 टनाचे 7 AC आणि LG कंपनीचे 2 फ्रीज चोरीला गेले होते, ज्यांची एकूण किंमत ही 3,70,000 होती। दुकानाच्या गोदामातून हा माल चोरीला गेला होता। उन्हाळ्यात या दोन्ही गोष्टींची मागणी वाढते हे लक्षात घेता आरोपीने हे गोदामातून AC आणि फ्रीज लंपास केले। सिटी कोतवाली पोलिसांनी CCTV आणि इतर तांत्रिक गोष्टींचा उलगडा करत अकोटफैलच्या भरतनगर भागातील मोहम्मद रफिक मोहम्मद युसुफ या तरुणाची चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली। उन्हाळा पाहून चोराने देखील AC आणि फ्रीजची चोरी केली, पण पोलिसांच्या सतर्कतेने तो उघडकीस आला। सिटी कोतवाली ठाण्यामध्ये अग्रवाल एंटरप्राइजेस यांनी ठाण्यातून तक्रार दिलेली आहे। त्यांचे गोडाऊन कोतवाली पोलीस हद्दीमध्ये आहे। त्या गोडाऊनमधून 2 LG फ्रीज आणि 7 LGचे AC असे एकूण 3,70,000 रुपयाचा माल चोरी झाल्याबाबत त्यांनी तक्रार दिलेली आहे। तक्रारीच्या अनुषंगाने तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल केला ताबडतोब। त्या अनुषंगाने DB पथक अश्विन शिरसाट व त्यांचे पथक यांनी तपासाचे सूत्र हलवले। त्या अनुषंगाने त्यांनी माहिती काढून आरोपीचा कसोशीने शोध घेतला। रात्री त्याला अटक करण्यात आलेली आहे। विचारपूस करता त्याच्याकडून काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। आज सकाळपर्यंत त्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। आरोपीला कोर्टात हजर केले। आरोपीला हजर केल्यानंतर आरोपीने त्याला 2 दिवसाचा PCR मंजूर केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास अश्विन शिरसाट करत आहेत। पुढील तपास अनियमित पावसामुळे आणि काही भागात अतिवृष्टीमुळे कापसाचे उत्पादन घटले होते। दुसरीकडे केंद्र सरकार कापसाची आयात करत आहे, त्यामुळे विशेषतः आपल्या पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना कापसाचे योग्य दर मिळत नसल्याची ओरड होत आहे। कापसाचे पीक निघून अनेक महिने झाले तरी कापसाचे दर वाढू शकले नाहीत। सुमारे 3 ते 4 वर्षांपूर्वी चांगल्या दर्जाच्या कापसाला 12,000 ते 14,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर मिळाले होते। त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा कल कापूस लागवडीकडे वाढला होता। पण गेल्या काही काळापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापसाचे योग्य दर मिळत नाहीत। अनेक शेतकऱ्यांनी कापूस न विकता साठवून आपल्या घरात ठेवला होता, जेणेकरून येत्या काळात कापसाचे दर नक्कीच वाढतील। पण सध्या कापसाचे दर 7,000 रुपये ते 7,500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत घसरले आहेत। जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कापसाचे दर वाढण्याची आशा जणू मावळली आहे। जर अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांचा कल कापसापासून दूर होईल असे दिसते। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर। जिंका आयफोन। 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन। अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन। अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन। आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी। लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 907501 28 54 70 20 59 83 98। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। राज्यातील 7/12 उतारांवरील मृत खातेदारांची नावे कमी करून वारसांची नोंद करण्यासाठी राज्य सरकार जिवंत 7/12 मोहीम राबवणार आहे। अकोल्यात हे अभियान 1 एप्रिल पासून राबविण्यात येणार आहे। जिवंत 7/12 मोहीम आता 1 एप्रिल पासून जिल्ह्यात राबवली जाणार आहे। या मोहिमेअंतर्गत 7/12 उतार्यावर असणाऱ्या गावातील सर्व मृत खातेदारांची नावे कमी होणार आहेत। त्याऐवजी आता वारसांची नोंद होणार आहे। बुलढाण्यातल्या चिखली तालुक्यात ही मोहीम यशस्वी राबविण्यात आल्याने त्या धर्तीवर अकोल्यासह संपूर्ण राज्यात 1 एप्रिल ते 10 मे दरम्यान ही विशेष मोहीम 7/12 उतार्यावर राबविण्यात येणार आहे। वारसांची नोंद नसल्यामुळे बऱ्याचदा जमीन व्यवहारामध्ये अनेक शेतकरी वर्गाला अडचणींना सामोरं जावं लागत होते। त्याच कारणास्तव राज्य सरकारने जिवंत 7/12 मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे। राज्य शासनाच्या या मोहिमेअंतर्गत 10 मे 2025 पर्यंत राज्यातील सर्व 7/12 अद्ययावत करण्याचे लक्ष्य केंद्रस्थानी ठेवण्यात आले। ही मोहीम अकोला जिल्ह्यात सुद्धा प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे। या मोहिमेबाबत अधिक माहिती
महसूल विभागाच्या उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव यांनी RRC न्यूजशी बोलताना दिली. 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत महसूल व वन विभागामार्फत जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. 1 एप्रिल 2025 ते 10 एप्रिल 2025 या दरम्यान हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. गाव पातळीवर सर्व मयत खातेदारांची यादी तयार करण्यात येऊन त्यानंतर आवश्यक स्थानिक चौकशी कागदपत्रे जमा करून घेऊन फेरफार प्रणालीवर जिवंत लोकांची नावे किंवा मयत व्यक्तींच्या वारसांची नावे चढविण्यात येणार आहेत आणि हा सातबारा जिवंत करण्यात येणार आहे. वाढता उन्हाळा आणि पाण्यासाठी लांडोराची शहराकडे धाव आहे. असेच एक लांडोर सिंधी कॅम्प परिसरात उडताना पडले जखमी झाले. त्याच्या बचावासाठी अकोल्यातील मानद वन्यजीव रक्षक बाळकाणे समोर आले. सिंधी कॅम्पमध्ये वरून उडताना चक्कर येऊन सर्व्हिस गलीमध्ये लांडोर पडल्यामुळे ते घाबरले होते. त्याच्या पाठीमागे कुत्रे लागले. हा प्रकार हरीश पारवानी व रोशन राज यांनी पाहिला आणि ताबडतोब रेंज ऑफिसला स्वतः येऊन सांगितले. रेस्क्यू टीमचे मानद वन्यजीव रक्षक बाळकाणे, चालक यशपाल इंगोले, आलासिंह राठोड घटनास्थळी गेले आणि लांडोरला आवश्यक मदत मिळवून दिली. या लांडोराला बाळकाणे व हरीश यांनी पकडून सुरक्षित केले. राकेश मनवानी, ॲडव्होकेट मिताली लिखवानी यांनी सुद्धा मदत केली. त्याला बाहेर आणल्यानंतर रेस्क्यू टीमने पाणी पाजले. त्याला आवश्यक सहाय्य करून जंगलात सोडल्याबरोबर दिसेनासे झाले. रेस्क्यू टीमच्या सेवेचे RFO विश्वास थोरात, वनपाल गजानन इंगळे यांनी कौतुक केले. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. जुने शहरातील छत्रपती शिवाजीनगर भागात भाजी बाजार भरतो. या भाजी बाजारात काही ना काही कारणावरून नेहमी वादविवाद चालू असतात. या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून या परिसरात CCTV बसवण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या अध्यक्षा सौ प्रशंसा मनोज अंबेरे यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे. जुने शहरातील छत्रपती शिवाजीनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक आहे. या स्मारकाजवळ रोज भाजी बाजार भरतो. या परिसरात भाजी बाजारासह अनेक शाळा, महाविद्यालय तसेच व्यायामशाळा आहेत. या मार्गावरून अनेक लहान मुले तसेच वयोवृद्ध नागरिक नेहमी ये जा करीत असतात. सदर भाजी बाजारामधून दररोज जड वाहनांची अवैधरित्या वाहतूक सातत्याने सुरू असते. तसेच या ठिकाणी अंधाराचा फायदा घेत अनेक भुरटे चोर सक्रिय असतात. या सर्व बाबींना आळा बसण्यासाठी भाजी बाजाराच्या परिसरात CCTV कॅमेरे बसविण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सौ प्रशंसा मनोज अंबेरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना काही महिन्यांपूर्वी निवेदन दिले होते. सदर निवेदनाबाबत पोलीस प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने आज त्यांनी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची भेट घेत त्यांना सदर बाबीबद्दल माहिती दिली. तसेच याबाबत निवेदन देण्यात आले. भाजी बाजारामधून होत असलेल्या अवैध जड वाहतुकीमुळे या ठिकाणी मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वाहनांच्या धक्क्यामुळे मोठा वाद सुद्धा होऊ शकतो. या घटना टाळण्यासाठी छत्रपती शिवाजीनगरमधील भाजी बाजाराच्या परिसरात CCTV कॅमेरे तात्काळ लावण्यात यावे याकरिता जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सौ प्रशंसा मनोज अंबेरे, शहर उपाध्यक्ष सौ रुपाली गमे, विभाग अध्यक्ष सौ संगीता चोपडे, शाखाध्यक्ष सौ सारिका नरडे यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी प्रशंसा मनोज अंबेरे, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना जिल्हाध्यक्ष अकोला. छत्रपती शिवाजीनगर येथील जड वाहतूक बंद करण्याबाबत तसेच CCTV बसवण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना काही महिन्यापूर्वी निवेदन दिले होते. त्याच्यावर अद्यापही कोणतीही कारवाई न झाल्यामुळे आज जिल्हाधिकारी साहेबांना परत महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेतर्फे निवेदन देण्यात आले आणि सदरची परिस्थिती लक्षात घेता या ठिकाणी CCTVची अत्यंत आवश्यकता आहे आणि या अवैधरित्या जड वाहतूक सर्रासपणे होत असल्यामुळे या ठिकाणी CCTV बसवणे अत्यंत अनिवार्य आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक सुद्धा आहे, लहान मुलांची शाळा सुद्धा आहे. त्यामुळे येथील
विद्यार्थ्यांना आणि पालकांना या परिस्थितीचा सामना करावा लागतो। त्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता या ठिकाणी सीसीटीव्ही तातडीने बसवण्यात यावे आणि जड वाहतूक बंद करण्यात यावी। यावेळी मागणी करण्यात आलेल्या जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा आश्वासन दिले की आम्ही गेल्या काही दिवसातच या ठिकाणी कारवाई करून आपली मागणी पूर्ण करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या बोचरा गावात शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते। बोचरा येथील गावकरी या जय भोले शंकरपटात दंग झालेले दिसले। शंकरपट 2 दिवस चालला। पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे आता विदर्भात देखील शंकरपटाचा जल्लोष दिसून येत आहे। शंकरपटात 36 बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या। बैलांच्या शर्यतीत वाऱ्याच्या वेगाचा थरार अनुभवत भीरची आरोळी सर्वत्र ऐकायला मिळाली। शंकरपटात अंगाखांद्याने मजबूत आणि चपळ बैलजोडी निवडली जाते। वेगावर विजेता ठरत असल्याने थरार अनुभवला जातो। मध्यंतरी शंकरपटावर बंदी घालण्यात आली होती, परंतु आता पुन्हा जिल्ह्यातील विविध गावात शंकरपटाचा धुराळा उडलेला दिसतो। शेतीची कामे सध्या थंड आहेत, त्यामुळे गावकरी देखील शंकरपटासाठी वेळ देताना दिसतात। मोठ्या रकमेची बक्षिसे बैलजोडीला दिली जातात, तसेच शेला पागोटे देऊन बैलजोडी मालकाचा सत्कार करण्यात येतो। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। पहिल्यांदाच मशिदीतून झाला विरोध। नमाजाच्या वेळी काळ्या पट्ट्या बांधून नमाज। सोमवार किंवा मंगळवारी असेल ईद। ईदेच्या खरेदीसाठी बाजारपेठेत तुफान गर्दी। गोरक्षण रोडवरील अतिक्रमण काढले। किती तास टिकेल अतिक्रमण रहित परिस्थिती? उन्हाळा पाहून चोरट्यांनी चोरले AC आणि फ्रीज। पोलिसांनी देखील उन्हाळा संपण्यापूर्वी लावला शोध। कापूस उत्पादकांच्या पदरी यंदाही निराशाच। केंद्राच्या आयात धोरणाने मातीमोल होईल का कापूस? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राइब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।